नमस्कार मित्रांनो, नमस्कार शेतकरी बांधवांनो. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ओळखपत्र कार्ड अनिवार्य आहे. कर्जमाफीचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. तर हा ओळखपत्र जर तुमच्याकडे नसेल तर कोणत्या ठिकाणी व राखण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागत आहे त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आणि कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला कशा प्रकारे कोणत्या साईटवर जाऊन अपलोड करायचे आहे ते सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगेन. म्हणून मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कोणतेही प्रश्न असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. तर आपण सविस्तर जे काही माहिती आहे ते व्यवस्थित समजून घेऊया आणि तुम्ही देखील व्हिडिओ पॉज करून तुम्ही संपूर्ण माहिती समजून घेशाल. तर ॲग्रिस्टिक म्हणजे काय? अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत त्यांचा काय उपयोग होणार आहे? तर राज्य शासनाने पूर्ण श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत अंमलबजावणी अधिक पारदर्शक, अचूक आणि जलद करण्यासाठी ॲग्रिस्टिक या आधुनिक डिजिटल व्यवस्थित वापर करण्यात निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मनात ॲग्रिस्टिक म्हणजे काय, नेमकं ते काय आहे, तर तेच इथे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि कर्जमुक्ती योजनेत त्यांचा काय उपयोग होणार असे प्रश्न खूप निर्माण होत आहे. तर सोप्या भाषेत सांगूया तर ॲग्रिस्टिक म्हणजे शेतकऱ्यांना डिजिटल ओळख आणि शेतकरी संबंधित जे काय माहिती एकत्रित सगळीकडे नोंद करणे. या प्रामाणिक मध्ये शेतकऱ्यांना जमीन, पीक, आधार क्रमांक, बँक खाते, कर्ज व इतर आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे. त्यामुळे शासनाला ह्या योजनेचा लाभ पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक सोपी होते. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ॲग्रिस्टिक भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शासनाने ह्या योजनेचे पात्र निश्चित करण्यात शेतकऱ्यांना माहिती पडताळणीसाठी ॲग्रिस्टिक आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाभ मिळवून इच्छिण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना ॲग्रिस्टिकवर नोंदणी करून आपली माहिती सर्व तिथे अपलोड करायची आहे. हे सर्व बंधनकारक आहे. ॲग्रिस्टिकमुळे शेतकऱ्यांना अधिक फायदे होणार आहे. कर्ज खात्याची आणि जमिनीची माहिती पडताळण्यासाठी प्रक्रिया अधिक वेगवान होईल. लाभार्थींना निवड अधिक अचूकपणे करता येईल. पात्र शेतकऱ्यांना लाभ देताना विलंब कमी होण्यात मदत होईल. तसेच एकाच माहितीच्या आधारे विविध कृषी योजनेचा लाभ देण्यास सुलभ होईल. ॲग्रिस्टिकमध्ये नोंदणी करताना आधार प्रमाणीकरण, जमिनीची माहिती, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील अचूक असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली काळजीपूर्वक तपासून अद्ययावत ठेवायची. माहितीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या संबंधित यंत्रमार्फत वेगळे दुरुस्त करून घेण्यात येईल. तर तुमचे कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये काय पण प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे एडिट करून तुम्ही सुधारणा करू शकता. तर हे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आणि त्यानंतर अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे यशस्वी अवलंबनासाठी ॲग्रिस्टिक ही महत्त्वाची कडी ठरण्यात आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना ओळख निश्चित करणे, माहितीची पडताळणी करणे आणि लाभ वितरित अधिक पारदर्शक पद्धतीने करणे शक्य होणार आहे. याशिवाय भविष्यात कृषी क्षेत्रातील विविध शासकीय योजनेचे अनुदान, पीक विमा, कृषी सल्ला आणि इतर सेवा शेतकऱ्यापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी ॲग्रिस्टिक उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला ॲग्रिस्टिकबाबत योग्य माहिती जाणून घेणे, नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणे हे स्वतःच्या हिताचं आहे. जे ॲग्रिस्टिक आहे त्यावर तुमचे जे काय शेतकरी आहे त्यांच्या जमिनीबद्दल, लोनबद्दल ते सर्व माहिती एका ठिकाणी तुम्ही अपलोड करून त्याच्यावरूनच सगळी माहिती तुम्ही अगर कुठे प्रॉब्लेम झाला तर तिथूनच सर्व माहिती तुम्ही पोचवू शकतात. म्हणून हे जे ॲग्रिस्टिक आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तेच इथे सांगण्यात आलेलं आहे. याशिवाय कृषी क्षेत्रामध्ये जे पीक विमा,
कृषी सल्ला, इतर सेवा शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभाव पोहोचण्यासाठी ॲग्रिस्टिक उपयोगी आहे. आधुनिक तंत्राच्या साहाय्याने शेतकऱ्यापर्यंत शासनाने योजना अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचवण्यासाठी हे ॲग्रिस्टिक हे महत्त्वाचं पाऊल आहे. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणीशिवाय मिळावा यासाठी ॲग्रिस्टिक म्हणजे नोंदणी आणि माहिती आवश्यक आहे. आता जे काही बाहेर चाललेलं आहे आणि जे काही नवीन पद्धती येत आहे ते शेतकऱ्याने सुद्धा शिकून घ्यायला पाहिजे ना. आता डिजिटल इंडियामुळे खूप काही सुधारणा झालेली आहे आणि खूप काही कामे सोपे पण होत चाललेलं आहे. म्हणून शेतकऱ्याने सुद्धा ह्या नवीन जे काही योजना आहे त्या योजनेचा त्यांनी लाभ घ्यायला पाहिजे. आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आणि अशीच नवीन काही योजना आली त्याचा लाभ नक्कीच घ्या. आपल्या चॅनलवर तुम्हाला अशीच नवीन माहिती बघायला भेटणार आहे. त्यासाठी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.